हे काय? पनीरची भाजी? हो, आजोबांना आवडते म्हणून केली आहे. मगाशी माझ्याकडे घर खर्चासाठी पैसे मागत होतीस ना तू, आणि आता पनीरची भाजी? नाही, तुला माहिती आहे ना पनीर किती महाग आहे ते. सोहम, अरे काय बोलतोयस तू? घर खर्चाचा आणि जेवणाचा काय संबंध आहे? हे बघ, आपण नंतर बोलूया. तू जेव आता शांतपणे. नंतर कशाला, आत्ता बोलूया ना. तुझी चूक असली की लगेच विषय बदलायचा. मगाशी जे उगाच पैसे मागत होतीस ना, उगाच म्हणजे उगाच पैसे मागत होते मी सोहम? घर खर्चाचे पैसे तू द्यायला नको का? मी जर का माझा शेअर दर महिन्याच्या सुरुवातीला देत असेल तर तूही ते करायला हवं ना. काय ना आई, एकाच्या पगारात अख्खं घर मॅनेज करायची. आणि जर का तुझ्याकडे पैसे तू माझ्याकडे कशाला मागतेस? नाही म्हणजे मी असं नाही म्हणत आहे मी पैसे नाही देणार, पण एखाद महिना नाही दिले तुला मॅनेज नाही करता येत? बरं, घरात थोडी काटकसर कर ना. म्हणजे बटाटा, कोबी किंवा पालक बिलक असली काहीतरी भाजी आण. हे असलं महागाईचं पनीर बनवायची काय गरज आहे? तू पनीरच्या भाजीवर काय येतोयस सोहम? मुद्दाम करतोयस का हे? जेवताना का हा विषय हवाय तुला? आजोबांना जेवू दे ना शांतपणे. हे बघ, मी त्यांना काही बोलत नाहीये, मी तुलाच बोलतोय. आणि काय ना, ते आवडीनेच जेवतील ग. त्यांच्या आवडीची भाजी आहे ना. त्यांना काय माहिती त्या भाजीसाठी किती डोकं खाल्लंयस ते माझं, किती जीव खाल्लायस. हे बघ सोहम, आपण नंतर बोलूया. नंतर कशाला? नंतर बोलायला तू असतेस. सोहम ऐक, आपण खरंच नंतर बोलूया. नाही, जेवून झाल्यावर काय ना, तू एकतर निघून जाशील ऑफिसला, नाही तर आज जाऊन लॅपटॉपवर काम करत बसशील. काय ना, तुला हल्ली काहीतरी हवं असलं ना तरच मी आठवतो, नाहीतर पैसे हवे असले की माझी आठवण येते ना तुला. ऐक, आपण नंतर बोलूया. नाही, नंतर कशाला? हे असलं महागाईचं पनीर वगैरे आणताना मला विचारावं असं नाही वाटत तुला? काय ना, कष्ट करणाऱ्याला किंमत असते पैशांची. आयतं मिळालं तर काय. सोहम, इनफ. हे इनफ कशाला? पैशावरूनच एवढं भांडलीस ना, मग आता बोल ना तू. आता कशाला गप्प आहेस तू? आजोबा, आजोबा सॉरी. आजोबा सॉरी, प्लीज तुम्ही थांबा ना. आजोबा ऐका ना. आजोबा प्लीज प्लीज जेवून घ्या ना. आजोबा, असं भरल्या ताटावरून नका उठू. आजोबा, आजोबा प्लीज थांबा ना. पप्पा, लिस्ट लक्षात आहे ना तुमच्या? 2 किलो कांदे, 3 किलो बटाटे, टोमॅटो आणि बाकीच्या भाज्या पण आणायच्या आहे. नंतर पिशव्या जड झाल्या म्हणून कटकट करत बसू नका मला. झालं तुझं समाधान? एक मिनिट, मी काय केलंय? पैशावरून मी भांडते असं म्हणालास ना. घर खर्चासाठी पैसे देणारच नाहीयेस का तू? बघू. बघू म्हणजे? हे बघ, मी तुला उत्तर द्यायला बांधील नाही. तुला उत्तर द्यावं लागेल. नको तो विषय काढलास तू जेवताना. बघितलंस, भरल्या ताटावरून उठून गेले आजोबा. हेच हवं होतं का तुला? सोहम, मुद्दाम करतोयस का तू हे? तू मुद्दामून करतेय शुभ्रा. पप्पा, तुम्ही खाली जाऊन थांबा, मी आलेच. अगं प्रज्ञा, आपण नको मध्ये पडायला. त्यांचं ते बघून घेतील. तुम्हाला कोणी विचारलंय का? तसं नाही ग, पण नवरा बायकोंचं भांडण, आपण त्यात मध्ये पडायचं. तुम्हाला जेवढं सांगितलंय ना तेवढं करा. खाली जाऊन उभे राहा. आई होती ना तेव्हा सगळं सुरळीत चाललं होतं. तेवढ्याच पैशांमध्ये, तेवढ्याच रिसोर्सेस मध्ये सगळं मॅनेज करत होती ना आई. हे बघ, तुला नसेल जमत तर सांग ना तसं नाही जमत आहे म्हणून. मला उगाच रोजची कटकट, रोजचे प्रॉब्लेम्स ना वैताग आलाय मला. आणि आई गेल्यापासून ना एक दिवस धड मॅनेज करू शकली नाहीयेस तू. स्टॉप कम्पेअरिंग सोहम. आई गेल्यापासून तू तुझं वागणं बघितलंयस का? किती बदललायस ते माहितीये तुला? आणि मी सगळं करायचा प्रयत्न करतेय. दिवसभर मी सुद्धा कामच करते. माझ्या परीने ना सगळं परफेक्ट करायचा प्रयत्न करते. आजोबांना कधीच काही खटकत नाही रे. तुला का खटकतात एवढ्या गोष्टी? सवय झाली आहे तुला आता छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कुसपट काढायची. तिघं बसलोय जेवायला तर आजोबांना जेवू द्यावं ना शांतपणे. इतकंही कळत नाही का तुला? रिडिक्युलस वागायला लागलायस तू सोहम. आणि तुझ्या या वागण्याचा ना मलाही कंटाळा आलाय आता. हा मग जा, खड्ड्यात गेलीस.
सोहम सॉरी हा, दार लोटलंच होतं म्हणून बेल न वाजवता आले. काय झालं सोहम? शुभ्राच्या ओरडण्याचा आवाज बाहेरपर्यंत येत होता. एनी प्रॉब्लेम? प्रॉब्लेम तर रोजचाच आहे. पैशावरून भांडत होती. चांगलं चुनवलं तिला. बरं केलंस. म्हणजे रोज तू का म्हणून ऐकून घ्यायचंस? तू किती मेहनत करतोस, किती काम करतोस मी बघतेय ना. आणि अशा वेळी वाटतं सोहम की किमान घरी तरी कोणी समजून घेणार असावं. शुभ्राकडनं काहीच अपेक्षा नाही आहेत माझ्या. जाऊ दे ना सोहम, तिला फक्त भांडायलाच आवडतं. एनिवेज, या सगळ्याचा तुला किती त्रास होतोय हे कळतंय ना मला. सोहम, अरे तू जेवला नाहीयेस? असे स्वतःचे हाल करून घेऊ नकोस सोहम. अरे उपाशी राहून कसं चालेल? चल, आज मी तुला जेवायला घेऊन जाते. मस्त पनीर पसंदा खाऊया. आता? हो, वेळ आहे माझ्याकडे. नाही, नको. चल रे सोहम. म्हणजे मला बाजारात जायचं होतं, पण पप्पांना मी एकट्या नाही पाठवू शकते. आणि सोहम, तुझ्यासाठी एवढं तर नक्कीच करू शकते मी. चल. अरे बापरे, घरात तर भांडणं चालू आहे. ती आसावरीने ऐकली तर त्रास होईल तिला. काय काका, कसे आहात? अगं आसावरी, तू अशी अचानक कशी काय? हो, वेळ होता, म्हटलं घरी जाऊन यावं. तुम्ही कुठे बाहेर निघालायत का? हो, भाजी आणायला. मग भाजी घेऊन या आणि आमच्याकडे मस्तपैकी चहा प्यायला या. अगं आसावरी, बरं तू कशी आहेस? हा, मजेत आहे काका. बरं, संसार कसा काय चाललाय तुझा? एकदम मस्त. आणि हो, अभिजित कसा आहे? अहो, बरे ते. काका, असं काय करता? ते भेटतात ना तुम्हाला रोज अभिज किचन मध्ये? अगं हो, पण त्याला बोलायला वेळ कुठे असतो? सारखा कामात असतो. येते हो काका. आणि तुलाही कामं असतील ना? अहो नाही काका, मला कसली काम आली आहेत. माझा वेळ कसा घालवावा तेच कळत नाही मला. सोहमची, बाबांची, तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येते आणि बाबांची खूप काळजी वाटते हो मला. पाहिलं ना काल काय झालं ते. मला असं वाटतं बाबांना एकटं सोडून कुठे जाऊच नाहीये. काका, तुम्ही पण जरा आमच्या घरात डोकावत जा, बाबांची जरा काळजी घेत जा, विचारपूस करत जा. ऐक ना, मला जावं लागेल. आपण नंतर जाऊया खायला. सोहम, असावरी ताई, कधी आलीस? ही काय आत्ताच आलीये? आणि पप्पांनी रस्त्यात अडवलं ना तुला गप्पा मारायला? अहो काय पप्पा, असावरी ताई हल्ली रोजच येते इथे. एखाद दिवस निवांत तिच्या घरी जाऊन गप्पा मारत बसा की. आत्ता चला, आपल्याला भरपूर काम आहेत, उशीर होतोय. अगं पण ते आसावरीला मी फक्त राहू द्या हो, तुमचं नेहमीच आहे फक्त आणि बिक्त. चला लवकर. येतो. हो. नुसतं बसून उपयोग नाही. आईला माझे हाल दिसले पाहिजेत.
बाबड्या, शुभ्रा. बाबड्या, ए बाबड्या, अरे तू काय करतेस? उठ उठ, आधी उठ तू. ते फडकं सोड, सोड ते फडकं. उठ उठ पहिल्यांदा, उठ. अरे ते फडकं दे माझ्याकडे. बाबड्या, काय चाललंय? आई तू कशी काय आलीस अचानक? अरे मी सहजच आले, पण हे काय आहे? हे जेवणाची पानं वाढली आहेत आणि तू तू जमीन पुसतोयस. काय प्रकार आहे हा? सोहम, आधी खाली बस, खाली बस, इकडे बस, इथे. काही नाही झालंय ग, काहीच नाही झालंय. सोहम, इकडे बघ माझ्याकडे. बाबड्या, तू रडतोयस? ए बाळा, तुझा चेहरा सांगतोय काहीतरी घडलंय, काहीतरी बिनसलंय. आईपासून कधी काही लपवायचं असतं का राजा? सांग ना रे मला, काय झालं? कसं काय तू मनातलं सगळं न सांगता ओळखतेस? खरं तर यातलं मी तुला काहीच सांगणार नव्हतो, पण आता तू ओळखलंच आहे तर मी कसं लपवू तुझ्यापासून? नाही नाही, काही लपवायचंच नाही. सांग मला, काय झालंय सोहम? हे बघ ना, आजोबा न जेवता निघून गेले शुभ्रामुळे. उगाच घर खर्चाचा विषय काढून भांडत बसली माझ्याशी, माहितीये. सतत काय ना काय वाद घालत असते, त्रास देत असते, उगाच ओरडत असते, माहितीये मला ती. तिला हे सुद्धा कळत नाहीये तिच्या अशा वागण्याने आजोबांना किती त्रास होतोय. तुला माहितीये, घरातली मालकीण असल्यासारखी वागते ती इथे. मला ओरडत काय असते, मला सतत ऑर्डर काय देत असते, हे कर ते कर. मला तर वाटतं ना तिला अशीच मनमानी करायची होती, म्हणून तिने तुझं घाईघाईत लग्न लावून दिलं. काहीतरीच काय बोलतोस राजा तिच्याबद्दल? असं काही नाहीये. हे बघ, तू जेवला नाहीस ना की तुझी चिडचिड होते त्याने. असा काही विचार करू नकोस बाळा. हे बघ, ठीक आहे, चल जेव बरं. जेव ना सोहम. ठीक आहे, नाही, नकोय मला काही. सोहम, असं काय करतोयस राजा? कितीही राग आला ना तरी अन्नावरती राग नसतो काढायचा कधी. घे ना, खा, मी भरवते तुला. हे बबड्या, असं नको रे करूस बाळा. घे ना, घे. हे बघ, तू आता जेव, काही काळजी करू नकोस. मी आलेस बाळा. आजोबा ऐका ना, तुम्ही खरंच नका ना काळजी करू. अहो, असे छोटे मोठे वाद आमच्यात होत राहतात. शुभ्रा, माझ्यामुळे तुमच्या दोघांच्यात वाद होतात आणि ते मला चालणार नाही. त्या सोम्याला एक अक्कल नाही, ते मला माहिती आहे. पण मला हेही कळतंय की माझ्यामुळे बिनसत चाललंय तुमचं. आज माझ्यासाठी तू पनीरची भाजी केलीस. नाही नाही आजोबा, खरंच नाही. ती भाजी तर निमित्त झालं, मी आधीच केली होती. वाद. अरे, तू कशी काय इथे? नाही म्हणजे अचानक कशी काय आलीस? शुभ्रा मला बोलवायलाच आली होती जेवायला. मी निघालच होतो. हो आई, तुम्ही कशाला ताट घेऊन आला उगाच? मी आत्ता आजोबा. आता मी आले ना, मी बघते बाबांकडे. सोहम जेवायला बसलाय, तू जा बाहेर आणि तूही बैस. शुभ्रा, जेवताना भांडू नये ग, अन्नाचं विष होतं. असं बघे, तू समजतेस तसं काही नाहीये. बाबा, तुम्ही आधी जेवून घ्या, आपण नंतर बोलू. घ्या. शुभ्रा, फोन दे इकडे. काय झालंय? खरं सांग, तू मला घर खर्चाचे पैसे का देत नाहीयेस सोहम? काय सारखं पैसे पैसे करत असतेस तू? कारण अर्धे पैसे तूही देणं अपेक्षित आहे आणि हे तुलाही माहिती, कळतंय ना? मग तू विषय बदलून वाद का वाढवतोयस? सो मगाशी सुद्धा तेच केलंस तू. काय झालंय? मुद्दाम करतोयस का? तुझ्या पगाराचं काय झालंय? आलाय ना का नाही आलाय? का संपवलाय सगळा पगार? एक मिनिट, मी माझ्या पगाराचं काय करतो हे विचारणारी तू कोण आहेस? मी तुझी बायको आहे सोहम. बाबा, माझं लग्न झाल्यापासून एकदम पर्क करून टाकलंय तुम्ही मला. इथे काही घडलं
तरी माझ्यापर्यंत कसं पोहोचणार नाही याचीच काळजी घेता तुम्ही. काय वेडी का खोडी तू. अगं तुझ्यापासून लपवायला इथं तसं काहीतरी घडायला तर हवं ना. मग बाबा, सोहम आणि शुभ्राबद्दल तुम्ही. अगं चहाच्या किचनीत ती वादळ आहेत, ती नवरा बायको आहेत, ती त्या दोघांची भांडण होणारच. आपण त्यात का पडायचं. ती भांडणार, पुन्हा 5 मिनिटात एक होणार. उगाच कुठल्याही गोष्टीची काळजी करायची सवय झाली तुला. काय लपवतोयस तू सोहम, आणि का? नवरा बायको म्हणून आपण एकमेकांना सगळं सांगणं अपेक्षित आहे. मी आजही तेच करते आणि ह्यापूर्वी तू ते करायचास. मग अचानक काय झालंय तुला सोहम? तू आज जसा वागायला लागलायस ना, त्यावरून माझा तुझ्यावरचा विश्वास उडायला लागलाय सोहम. शुभ्रा, नो सिरियसली, मी ऑफिसला जायला निघाले की तुला तुझी कामं आठवतात, पण दिवसभर तू फक्त टाइमपास करत बसलेला असतोस. सोहम, पूर्वी तुला सुद्धा घाई असायची ऑफिसला जायची, तुला डेडलाईन्स असायच्या, तुला ऑफिसचा स्ट्रेस असायचा. कुठे गेलंय हे सगळं? आणि तू अभिजित सरांबरोबर बिझनेस करणार होतास, त्याचं काय झालंय? त्यांचं काही नाही ग. त्यांची दोघांची आपापली कामं सुरू आहेत आणि घरी सुद्धा सगळं सुरळीत आहे. शुभ्रावर कामाचा भार पडला आहे, खरी गोष्ट आहे. अगं तू घ्यायचीस ना, त्याच्यापेक्षा जास्त काळजी शुभ्रा माझी घेते. आणि सोहमचं म्हणशील तर त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नकोस. त्याला वाटतं की ती दोघं कमी पडतायत माझं करायला, म्हणून त्याची मधून मधून चिडचिड होते. पण त्या कोंबडीच्याचा स्वभाव आपल्याला माहित नाही का. उगाच प्रत्येक गोष्टीत खोट काढायची सवय आहे त्याला, म्हणून अधून मधून शुभ्राला तो बोलत असतो. पण तुझे काय करतो ना, ते माझ्या काळजीपोटी. हो, तसं असेल बाबा, पण मी जेव्हा जेव्हा त्यांना बघते ना, तेव्हा दोघं सारखे भांडतच असतात. मला तर वाटतंय बाबा, माझं या घरातनं जाणं सोहमला फारसं रुचलेलं नाहीये. छे, काहीतरी मूर्खासारखं बोल नकोस. उलट त्या दोघांचा छान राजा राणीचा संसार सुरू झालाय. आता तुला वाटतं ती भांडतात, पण भांडली ना तरी 5 मिनिटात पुन्हा एकत्र होतात. इतके दिवस बघत आलोय ना मी. का आता का विषय टाळतोयस? तुझी नोकरी सांभाळून अभिजित सरांबरोबर बिझनेस करायचा निर्णय घेतला होतास ना पार्टनरशिप मध्ये. मग त्याचं काय झालंय सोहम? मला तुझ्यात कुठलीही हालचाल दिसत नाहीये. अरे हालचाल बघायला तू घरी असतेस का? हो का? मग तू घरी बसून काम करतोस का? मी घरात काम करीन नाही तर कुठेही करीन. मी तुला कधी विचारलंय का ऑफिसला जाऊन काय करतेस? सोहम, हो, बाकी नवरे ना आपल्या बायकोकडून मिनिटाचा हिशोब मागतात. मी कधी मागितला हिशोब? देतोस ना तुला फ्रीडम. ते 1 मिनिट, तू कोण आहेस मला फ्रीडम देणारा सोहम? मी लग्नाच्या आधीही स्वतंत्र होते आणि आजही स्वतंत्र आहे. आणि काय रे, माझा हा स्वभाव आवडला होता ना तुला लग्नाआधी. तेव्हा तूच म्हणायचंस ना मला, स्वतंत्र आहेस पण बेजबाबदार नाहीयेस म्हणून आवडतेस मला. मग आज काय झालंय? इतका का बदललायस तू सोहम? मला तर असं वाटायला लागलंय ना की मी ज्या मुलाशी लग्न केलं होतं तो सोहम हा सोहम नाहीच आहे. तू खूप जास्त बदललायस सोहम. लग्नासाठी तुला कोणी कंपल्शन नव्हतं केलं. आणि आहेस ना तू स्वतंत्र. मग घे तुझा तू कॉल. तसंही लग्न करून मी सुद्धा खुश नाहीये. रोजची कटकट झाली आता. कॉल घे म्हणजे सोहम? मी तुला आधीही सांगितलंय, मी तुला उत्तर द्यायला बांधील नाहीये.